हॅलो, आता आपण बघूया "वीण दोघांतली ही तुटेना" या मालिकेचा एपिसोड लिहू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की समर डॉक्टरांशी बोलतो आणि डॉक्टर त्याला सांगतात की आजीचं आम्ही सगळे CT स्कॅन वगैरे केलं आहे. आजी पूर्णपणे बरोबर आहे, बरी आहे. फक्त एअरलाईन फ्रॅक्चर आहे, त्यामुळे थोडी इंजुरी आहे, बाकी काहीही नाही म्हणून. इकडे आजी शुद्धीवर येते. स्वानंदी पिंट्या करत असते आणि इकडे अर्पिता आदिराला भरवत असते की स्वानंदीने केलं आहे, तिने मुद्दाम आजीला ढकललं आहे म्हणून. पण आदिरा तिच्यावर बिलकुलच विश्वास ठेवत नसते आणि ती बोलत असते की तू नंदुताईवर ब्लेम लावण्याची फक्त कारणं शोधत असते म्हणून. तेव्हा अर्पिता बोलते की मॉम बघितलंस ना ही कशी करते, हे बघ अर्पिता तुझ्या नवऱ्याची बहिणी म्हणून तिची बाजू घेऊ नको म्हणून. तेव्हा आदिरा बोलत असते की बाजूचा प्रश्नच नाही आहे, नंदुताई असं का करेल म्हणून. तेवढ्याच समर तिकडनं येतो. तेव्हा आदिरा विचारते की कशी आहे आजी. तेव्हा समर बोलतो की खूप काही होऊ शकलं असतं, पण आजी टोटली आउट ऑफ डेंजर आहे. मल्लिकाला थोडं वाईट वाटतं की आजी बरी आहे याचं ऐकून, पण ती मुद्दामच देवाला प्रार्थना करते आणि आजी वाचली म्हणून त्याचे आभार मानत असते. तेवढ्यात नर्स येते आणि सांगते की तुम्हाला आतमध्ये बोलवलं आहे. तेव्हा आदिरा आणि समर पटकन आतमध्ये जातात. तेव्हा समर आणि ते सगळे आतमध्ये जातात. तेव्हा आजीला पण समर रडत असतो आणि आजीला बोलत असतो की आजी काय गं, तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं. तेव्हा आजी बोलते की अरे तुझ्या आजोबांना मी सांगितलं आहे काही वर्ष तरी मला वरूनच बघा. तेव्हा समर बोलतो की काही पण काय बोलतेस आजी. तेव्हा आजी बोलते की नंदू कुठे. तेव्हा समर बोलतो की कोण. तेव्हा आजी बोलते की अरे तुझी बायको नंदू. तेव्हा अर्पिता पुन्हा चिडचिड करते आणि बोलते की आजी अजूनही तुलाच हवं आहे का कधी, तुला प्रत्येक वेळेस दागिनेही तिलाच द्यायचं असतं आणि तिने काय केलं, तुला सरळ सरळ जिन्यावरून पाडलं. तेव्हा आजी बोलते की काहीही बोलू नकोस, कळलं ना, तिने मला पाडलेलं नाही आहे, कुठे आहे ती. तेव्हा अर्पिता पुन्हा चिडचिड करत असते की मला नाही माहिती तू तेव्हा आजी बोलते की ती का नाही आली म्हणून. तेव्हा आदिरा बोलते की या अर्पिता ताईनेच तिच्यासोबत कटकट केली असेल. तेव्हा आजी बोलते हो ना, ही तू आहेच कटकटी महिना, तिला बोलून आणतात की मी जाऊ. तेवढ्यात आदिरा आणि समोर बोलतो की नाही नाही तू बस. तेव्हा आदिरा पटकन जाते आणि पळत पळत स्वानंदीला बोलून आणते आणि बोलते की नंदुताई चल पटकन, आजी शुद्धीवर आली. इकडे अर्पिता आजीला बोलत असते की आजी मला अजूनही विश्वास बसत नाही की तू स्वानंदीला अजूनही बोलवतेस म्हणून. तेव्हा आजी सांगत असते की तिनं मला पाडलेलं नाही आहे. तेव्हा अंशुमन बोलतो की जाऊ दे ना ताई, सोड ना, आजीला तीच हवी असते, काय आहे ना ती आता काय घरची कारभारणीच झाली म्हणून. तेव्हा स्वानंदीला आदिरा घेऊन येते, रोहनही येतो. तेव्हा स्वानंदी तिकडे बाहेरच उभी असते. तेव्हा आजी बोलते की तू तिकडे का उभी आहेस, ये ना बस ना माझ्याजवळ. तेव्हा स्वानंदी आल्यावर आजी बोलते की बस ना माझ्याजवळ. तेव्हा स्वानंदी बोलते कशा आहेत आजी तुम्ही. तेव्हा अर्पिता बोलते की कशी असणार आहे, जिन्यावरून पडल्यावर कसं असतं माणूस. तेव्हा आजी अर्पिताला सांगत असते की तिची काही चूक नाही, तिने मला उलट एका जागी थांबायला सांगितलं होतं, पण मीच लक्ष नाही दिलं आणि जिना उतरायला गेली आणि पडली, माहीत नाही कसा पाय घसरला पण पडली. तेव्हा स्वानंदी रडत असते आणि बोलते की आजी नाही, माझीच चूक आहे, तुमची काहीही चूक नाही आहे आजी, मीच तुम्हाला तुमच्यासोबत थांबायला हवं होतं, तुम्हाला असं एकटं सोडून जायला नको हवं होतं. तेव्हा स्वानंदी रडत असते. तेव्हा आजी बोलत असते की अरे काय रडतायत तुम्ही दोघं, का रडतायत, मला काहीही झालेलं नाही, मी ठीकठाक आहे. पिंट्या चल मला घेऊन चल बाबा, बस झालं या हॉस्पिटलचं कौतुक, मला घरी घेऊन चल. तेव्हा आजी हट्टच करत असते की मला घरी घेऊन चल म्हणून. तेव्हा समर बोलत असतो की आजी काय हट्टीपणा करायचा नाही हं, पडून राहते. तेव्हा आजी बोलते की तू घरी घेऊन चालतोस की मीच चलू निघायला. तेव्हा आजी उठायला लागते. तेव्हा सगळे बोलतात की आजी थांब इथे, आगाऊपणा करू नकोस, हा हट्टीपणा का चालला आहे तुझा. तेव्हा समर बोलतो की झोप शांतपणे, काय चाललं आहे हट्टीपणा, 16 वर्षाची नाहीस तू आता, 80 वर्षाची झालीस तू आता, आणि ढापरू नको माझ्यावरती, एअरलाईन फ्रॅक्चर आहे त्याच्यावर वजन घ्यायचं नाही, कळलं ना तुला आता. तेव्हा आजी बोलते की तुला काही वाटत नाही का पेशंटवर चिडचिड करतोस ते. तेव्हा समर बोलतो की तू तुझ्या सोयीने पेशंट होऊ नकोस, तू खरंच पेशंट आहे. तेव्हा आजी बोलते की हो म्हणूनच तुझा आगाऊपणा चालवून घेते. तेवढ्या डॉक्टर्स येतात. तेव्हा डॉक्टर येतात आणि डॉक्टर समरला सांगत असतात की काय म्हणतं, कसं आहे पेशंट. तेव्हा आजी बोलते डॉक्टर मी ठणठणीत बरी आहे, आता मी घरी जायला तयार आहे म्हणून. तेव्हा डॉक्टर बोलतो की हो घरी जायला तयार आहे, पण आपल्याला तरी 1-2 दिवस मॉनिटरिंग करावं लागेल. तेव्हा समर बोलतो की आजीचा अजून स्ट्रेस वाढेल, आज डिस्चार्ज मिळेल असं काही चान्सेस नाही आहे का, मी घरी सगळी अरेंजमेंट करतो, तसं मॉनिटर घरीच करूया म्हणून. तेव्हा डॉक्टर बोलतो की ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, घरी कशी आणि काय काळजी घ्यायची हे तुम्ही समजून घ्या, फक्त आजीला कुठेही चालता येणार नाही, फिरता येणार नाही, बेड रेस्ट कम्प्लिटली घ्यावी लागेल म्हणून. तेव्हा डॉक्टर बोलतात की तुम्ही सगळे बाहेर जातात का, मला ड्रेसिंग करायची म्हणून. तेव्हा सगळे बाहेर जायला लागतात. मल्लिका मुद्दामच बोलते आजी आई काही लागलं तर सांगा हो मला,
तेव्हा सगळे जायला लागतात. तेव्हा आजी बोलते की नंदू तू थांब इथेच. इकडे आनंद आणि निकिता आजीला भेटायला आले असतात. तेवढ्यात अंशुमन त्यांना अडवतो आणि बोलतो की तुम्ही इथे का करत आहेत. तेव्हा निकिता बोलते की मी आजीला भेटायला आलो आहे. आनंद बोलतो की आम्हाला 2 मिनटं भेटायचे, मग आम्ही निघून जाऊ. तेव्हा अंशुमन बोलतो की पण तुम्हाला कसं कळलं आजी आजारी. तेव्हा अच्छा सो आनंदीने सांगितलं ना, एवढं काही होऊनही तुम्ही कसं काय इथे आले. तेव्हा निकिता बोलते की हे बघ तू जे काही बोलतो आहे ना त्याच्याने आम्हाला आश्चर्य वाटतच नाही आहे. तुझ्याकडनं हेच एक्सपेक्टेड होतं, पण आम्हाला 2 मिनटं भेटायचं आहे, जाऊ दे म्हणून. तेव्हा अंशू बोलतो की काही गरज नाही, आजी आजारी आहे, आजीला तुम्हाला बघितल्यावर अजून स्ट्रेस येईल, सिक्युरिटीला बोलवून मी. तेव्हा निकिता आनंदला बाहेर घेऊन जाते. आता आजीला डिस्चार्ज भेटतो. समर आणि ते सगळे आजीला घेऊन जात असतात. तेवढ्यात आधिरा आणि रोहनही बोलतो की दादा काही लागलं तर सांगशील आम्हाला, आम्ही घरी निघतो म्हणून. तेव्हा आजी बोलते चल समर स्वानंदी. तेव्हा आजीला गाडीत बसवतात. तेव्हा मल्लिका बोलते की आई तुम्ही आरामात जा ना, आम्ही येतो स्वानंदीला घेऊन. तेव्हा आजी बोलते बरं ठीक आहे. तेव्हा समर आजीला घेऊन जातो आणि स्वानंदी आणि मल्लिका येते. तेवढ्यात अंशू गाडी घेऊन येतो. तेव्हा अंशू बोलतो की तेव्हा मल्लिका बोलते की स्वानंदी बस गाडीमध्ये. तेव्हा अंशू बोलतो की ती का, मला ती गाडीत नको आहे. तेव्हा मल्लिका बोलते की अरे अंशू असं काय करतो आहे. तेव्हा अंशू बोलतो की माझ्या आजीला तिने पाडले, मला ती गाडीत नको आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे इट्स ओके, मी रिक्षाने येईल. तेव्हा मल्लिका बोलते की सॉरी तुला माहिती आहे ना त्याचा स्वभाव कसा आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की मला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा ते सगळे चालले जातात. तेव्हा स्वानंदीला निकिता आवाज देते. तेव्हा स्वानंदी निकिताला आणि आनंदला बघते आणि बोलते की तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही कधी आला आहेत. तेव्हा आनंद बोलतो की आम्ही मगाशीच आलो आहे, आजीला भेटायचं होतं पण अंशूने आम्हाला भेटू दिलं नाही. नाही म्हणजे खरं तर आम्हाला त्याचं वाईट वाटलंच नाही, भेटू दिलं असतं तर आश्चर्य वाटलं असतं. बरं आजी बरे आहेत ना आता, त्यांची तब्येत वगैरे बरी आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की बरे आहे आजी. तेव्हा निकिता बोलते की पण झालं काय त्यांना आजींना. तेव्हा स्वानंदी बोलते की पायरीवरून पाय घसरून पडल्या. तेव्हा निकिता बोलते की पडल्या. तेव्हा निकिता बोलते की अशा कशा पडल्या, पाणी वगैरे होतं का. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही. तेव्हा निकिता बोलते की मग अशा कशा पडल्या, पायरीवरून आपोआप पाय घसरून पडल्या का. तेव्हा स्वानंदी बोलते की अशा मला नाही माहिती खरंच काय झालं आहे ते, पण अशा म्हणाल्या त्या. तेव्हा निकिता बोलते की खरं सांगू का, त्या खरंच पडल्या की कोणी पाडलं त्यांना. तेव्हा निकिता बोलते की नाही मल्लिका काकूंची खोड आपल्याला माहिती आहे ना, उद्या जर कळलं की त्यांनी आजीला पाडलं तर मला त्यातलं आश्चर्य वाटणार नाही, मला आता कोणावर विश्वास नाही राहिला. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही पण खरंच हलगर्जीपणा केला मी, कसं काय असं करू शकते मी. म्हणजे माझा फोन वाजत होता, मी नव्हते जाणार पण आजी मला म्हणाल्या की तू घे फोन, मी इथे थांबते. आणि माझा वेडेपणा नडला आहे माहिती, मी त्यांना सोडून फोन घ्यायला गेले. मला सगळं माहिती होतं, आपलं सकाळी फोन कॉलही झाला होता त्या स्वप्नाबद्दल, मी का अशी वागले मला कळलंच नाही. पण खरंच नाही मी असं दुर्लक्ष करायलाच नको होतं. माझा हलगर्जीपणा खरंच नडला आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.